नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून खूप खूप स्वागत. आज आपल्याला गोड आंबट तिखट चटपटीत लोणचं बनवायचे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 2 किलो कैरी स्वच्छ धुवून पुसून वाळवून घेतलेली आहे. आता याला आपल्याला 2 चमचे मीठ घेतलेले आहे आणि 1.5 चमचा हळद आहे. हे मिक्स करायचे. मिक्स करून हे कमीत कमी 7-8 तास आपल्याला असंच ठेवायचंय. हे काही सुकायला घालायचं नाही. त्याला पाणी सुटलेलं काढून टाकायचं आणि जरा उन्हामध्ये वाळवायचंय. सात 8 तास झालेले आहेत. आपण हळद मीठ लावून ठेवलेले. आता आपल्याला हे उन्हात ठेवायचंय. हे बघा, हे कसं आहे, नरम आहे. जरा ऊन दाखवलं म्हणजे कडक होतील फोडी. एवढं हळदीचं आणि मिठाचं पाणी निघलेलं आहे. का ते आपल्याला गोड आंबट तिखट लोणचं बनवायचंय, म्हणून हे हळद मिठाचं पाणी काढावं लागले. उन्हामध्ये टाकूया. या फोडी लूज झालेल्या कडक होतील उन्हामुळं. लोणच्याच्या मसाल्यासाठी 1 लिटर तेल घेतलेले, ते गरम करायला ठेवूया. आता हा लोणच्याचा मसाला आहे. 2 चमचे मिरची पावडर आहे, 2 चमचे हळद आहे, 2 चमचे जिरी आहे, 2 चमचे बडीशोप आहे, 2 चमचे धने आहे, 2 चमचे विलायची आहे, 2 चमचे लवंग आहे, 1 चमचा मेथी दाणा आहे, अर्धा चमचा मिरी आहे, 4 इंच दालचिनी. आपल्याला लोणचं तयार करायच्या अगोदर 800 ग्रॅम गूळ आहे, 140 ग्रॅम मीठ आहे, 6 चमचे मिरची पावडर आहे आणि 50 ग्रॅम मोहरी डाळ आहे. गूळ आपल्याला खिसून घ्यायचा आहे. बारीक चिरला तरी चालतो, खिसला तरी चालतो. तेलाला चांगली वाफ आलेली आहे. गॅस बंद करूया आणि मसाले भाजून घेऊया. जिरी, बडीशोप, धने, विलायची, लवंग, मेथी दाणा, मिरी, दालचिनी
एवढं आपल्याला भाजून घ्यायचे आणि अवडजवडच बारीक करायचे, जास्त बारीक नाही करायचं. हिंदुस्तान को बराबर एक्शन लेना चाहिए. नहीं नहीं जेनरिक किया है. मोहरी डाळ पण आपली थोडीशी नॉर्मल भाजायची. हे भाजून झालेले काढून घेऊया. मोहरी डाळ भाजून घेऊया. मोहरी डाळ पण भाजून झालेली आहे. आंबट गोड तिखट लोणचं म्हणलं की जिभेला पाणी सुटतं. तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारं हे आंबट गोड तिखट लोणचं. खडे मसाले भाजलेले हे बारीक करून घ्यायचे. मिरची पावडर, हळद, बारीक झालेले, जास्त बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. आपल्याला गूळ टाकायचा आहे पहिला. गूळ, मीठ, मिरची पावडर, मोहरीची डाळ, तेल थंड झालेले, तेल टाकायचे. हे मिक्स करून घ्यायचे चांगलं. हाताने हलवायचं नाही, चमच्याने नाही तर उलटण्यानेच हलवायचं. आणि लोणचं पूर्ण तयार झाल्यानंतर पण
थोडंसं आपल्याला छोट्या बरणीत काढून घ्यायचं. सारखा सारखा त्या बरणीला हात लावायचा नाही. कैरीच्या फोडी याच्यात टाकूया. आणि हा आपण तयार केलेला लोणच्याचा मसाला. आणि कमीत कमी 8 दिवस तरी उन्हात ठेवायचं. 8 दिवसानंतर जिथं थंड हवा असन त्या ठिकाणी ठेवायचं. चटपटीत आंबट गोड तिखट लोणचं तयार झालेलं आहे. आता मी बरणीत भरणार आहे. आपलं चटपटीत आंबट गोड तिखट लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने करून पहा, खाऊन पहा, कसं झालं ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.